कदाचित तुम्हाला पुन्हा विभागातील संघ दिसतील आणि परवा तुम्हाला पुन्हा मेगा फायनल डे मध्ये आपल्या असोसिएशनचे संघ लढताना दिसतील. चला नमस्कार मंडळी, आपण संवाद मॅचच्या दिशेने दोन सलामीचे बॅटर्स मैदानामध्ये अनगाव संघाकडनं आपण पाहतोय. स्ट्रायकर एंड वरती जर बघितला गेला तर देवेन गुन्हेला पाहतोय आपण आणि नॉन स्ट्रायकर एंडचा जर विचार केला तर नॉन स्ट्रायकर एंडला जितेन शेलार बी संघाकडनं साईनाथला गोलंदाजीवरती आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं जे पॉवर प्लेचं षटक आहे. गोलंदाज यार ओव्हरी फर्स्ट डिलिव्हरी, पहिला बॉल ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होतं, फेकी करेपर्यंत थोडीशी वाईडिश फेकी देखील पाहायला मिळाली आणि एक सिंगल धाव तिकडे कंप्लीट केली जाते. आणि एका सिंगलच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती श्री गणेशा करताना खातं उघडताना धावसंख्या फळकावरती जोडली गेली 1 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं पाहतोय. देवेंद्र गोणे स्ट्रायकर एंड वरती होते, पहिली सिंगल कंप्लीट केली. षटक क्रमांक आपण पहिलं प्रगतीपथावरती आहे आणि पहिल्या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर साईनाथ गोलंदाजी करताना आपण पाहतोय. पुढचा बॉल फुल लेन्स ऑफ समच्या बाहेर, अपील फार वेगाने केली गेली, पण त्यानंतर पंचांचा इशारा की बॅटचा एज नव्हती कोणत्या प्रकारची, अगदी दूर होता बॅटपासून चेंडू आणि त्याच्याच मदतीनं धावसंख्या फळकावरती जर बघितला गेला तर 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा फळकावरती आपण पाहतोय 1 या आकड्यावरती. जितेन डिंगोरेला पाहतोय आपण स्ट्रायकर एंड वरती. सध्या स्ट्रायकर एंड वरती जितेन डिंगोरे आहेत. गोलंदाज यार अपसमच्या बाहेरचा बॉल, मोठा फटका खेळायचा होता, क्षेत्ररक्षक पाठीमागे आणि त्यानंतर विकेट क्रमांक पहिला, हा पहिला धक्का बसताना फलंदाज बाद. चालू आहे मैदानामध्ये. पहिल्या बॉलावरती एक सिंगल आली, त्यानंतर डॉट बॉल हाताळला जितेनच्या विपक्षामध्ये आणि त्यानंतर हे ट्रॅप रचलं होतं ललित जर पाहिलं गेलं तर, कारण की ऑप्शनच्या बाहेर चेंडू हाताळला गेला आणि का हाताळला तर एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, मग जेणेकरून मग अटॅक करावा आणि तिकडे विकेट मिळावा.
याला म्हणतात कॅल्क्युलेटेड गोलंदाजी आणि त्या ट्रॅपमध्ये फसवलं गेलंय. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. साई जिकडे गोलंदाज साईनाथ गोलंदाजी करतात आणि क्रमांक 3 वरती आता बॅटर कल्पेश. पुढे एक टाकला होता यावेळेस देखील हलक्या गतीने बॅटची कडा घेतली. एक सिंगल धाव तिकडे कंप्लीट केली गेली आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढताच जाऊन पोहोचला गेला. टोटल 2 या आकड्यावरती पहिली धाव सिंगल आली होती देवेंच्या बॅटमधनं. तदनंतर आता कल्पेशच्या बॅटमध्ये एक सिंगल आली आहे आणि धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय टोटल 2 या आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. पहिलं षटक प्रगतीपथावरती पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीसाठी अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. गोलंदाज तयार. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. देवेंसाठी हा बॉल 5 ऑफ समच्या बाहेर राहिला होता. दूर ठेवला देवेंच्या बॅटच्या रडार पासून आणि तदनंतर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती स्थगिती पाहताना आपल्याला पाहायला मिळतात. फक्त आणि फक्त धावा 2 आहेत. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आलेली आणि तदनंतर कल्पेशच्या बॅटमध्ये एक सिंगल आली आणि त्याच्या मदतीने धावा फक्त आणि फक्त एक विकेट गमावताना सुरुवातीला प्रथमतः बॅटिंग करताय टीम अनगाव संघ आणि धावा फळकावरती 2 पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम चेंडू शेवटचा अंतिम बॉल हवेमध्ये होता. तिकडे एक सिंगल बनवली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीनं पंच गणेश पाटील सरांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचतोय. षटक कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करताना टीम अनगाव संघाला आपण मैदानामध्ये पाहतोय आणि प्रथमतः बॅटिंग करताना धावसंख्या फळकावरती जर बघितला गेल्या तर बनवल्या गेल्या फक्त 3 या आकड्यावरती जिथे एक विकेट देखील गमावला गेला. दरम्यान सन्माननीय परेशजी भोईर साहेब आणि विनोदजी जाधव साहेब यांचं शुभागमन झालं. वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिल्या क्रमांकाचा षटक समाप्त झालाय आणि पहिल्या क्रमांकाच्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जर बघितला गेला तर टोटल धावा फळकावरती आहेत 3 जिथे एक विकेट गमावला गेला. आता षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीवरती पावशेला बी संघाकडनं गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय. गोलंदाज विवेक पाटील आहेत. षटक क्रमांक 2 चालू आहे. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली कॅल्क्युलेटेड गोलंदाजी पाहायला मिळाली. पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळाली आणि महत्वाचा विकेट जितेन डिंगोरेचा विकेट फार महत्वाचा होता. क्रुशियल विकेट होता आणि तिकडे बघितलं गेलं तर मग धक्का पहिला अगदी अर्ली मिळालाय. पण सध्या मी म्हणेन की अनगाव संघाला सावरायची वेळ आहे. इकडनं एखादी एक छोटीशी पार्टनरशिप बनवणं गरजेचं आहे जेणेकरून एक चांगली धावसंख्या फळकावरती बनवता येईल. पहिल्या डावाचा खेळ चालू आहे त्यामुळे तुम्हाला टार्गेट सेट करायचं आहे. दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजी करायची आहे आणि त्यासाठी आता सध्या किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं. देवेंद्र गुणे ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता. यशांवरती जाऊन चेंडू आदळला आणि तदनंतर देवेंद्रला देखील माघारी परतावं लागतंय. विकेट क्रमांक 2 सध्या देवेंद्र माघारी परततायत. झाला आणि दुसऱ्या षटकामध्ये पहिलाच बॉलवर विकेट पाहायला मिळाला. देवेंद्र देखील माघारी परतले. डावकुरातच हा बॅटर आहे. बघा या मैदानावरती लेफ्ट हँडेड बॅटरला खूप साऱ्या धावा बनवताना आपण पाहिलाय कारण की लेफ्ट हँडेड बॅट्समनची ऑन साईड थोडीशी छोटी आहे. पण इकडे जर बघितलं गेलं तर विवेकला सफलता मिळाली आणि देवेंद्र गुणे माघारी परतले गेलेत. क्रमांक 4 आणि क्रमांक 3 चे खेळाडू सध्या मैदानामध्ये पाहतोय. कल्पेशच्या समवेत आता सध्या स्ट्रायकर एंड वरती दीपेश असतील. 3 धावा फळकावरती आहेत. विकेट गमावले गेले 2 आणि षटक क्रमांक 2 चालू असताना चेंडूचा खेळ देखील समाप्त झाला. एक खूप चांगला खेळ आपल्या घरच्या मैदानावरती खेळताना सध्या आपण टीम पावशेला बी संघाला पाहतोय आणि आज अपेक्षा त्यांच्याकडनं खूप साऱ्या असणार आहेत. फुल टॉस बॉल होता. सरळ खेळायचा प्रयत्न केलेले लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले गेले
आणि फुलटॉस बॉल वरती देखील आपली विकेट गमावी लागली आहे. तिसरा धक्का बसताना 3 आकड्यावरती 3 विकेट. बाहेर परतले गेले. 3 आकड्यावरती पहिला विकेटचा जर विचार केला तर जतीन ढिंगोरे माघारी परतले, त्यानंतर देवेंद्र गोडे परतले गेले आणि यावेळेस जर बघितलं तर दीपेश अगदी 0 आकड्यावरती माघारी परतले गेलेत. बॅक टू बॅक विकेट पडत चाललेत आणि त्याची परिस्थिती काय तर टीम पावशेला बी संघ या मॅच मध्ये कब्जा करण्याच्या प्रयत्नात आहेत. टॉस जिंकला होता ॲज युजल डिसिजन आपण पहिलं क्षेत्ररक्षण करण्याचं इन्व्हाइट केलं बॅटिंगवरती आणि बॅटिंगचं इन्व्हिटेशन हे गोलंदाजांनी द्यायला सुरुवात केलं. नेक्स्ट मॅच तयार राहायचंय. गोलंदाज यार हो आणखी एक चांगला बॉल यश उद्वस्त लगातार तिसरा विकेट येतोय या षटकामध्ये. बॅक टू बॅक 3 विकेट आणि हॅट्रिकला 500 रुपयाचा कॅश प्राइज. जर बघितली गेली तर धावा फळकावरती 3 आहेत आणि विकेट गमावले गेले टोटल 4. चेक चेक. चला मॅचकडे आपण जाऊयात. यानंतर होणारी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल पहारेच्या विपक्षामध्ये साई देवा प्रतिष्ठान साईगाव हे 2 संघ असतील. सो दोन्ही संघांचे कर्णधार आपण रेडी राहायचंय नेक्स्ट मॅच करिता. होतो मॅचकडे धावा फळकावरती 4थ्या चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 4थ्या चेंडूवरती अखेर एक सिंगल पाहायला मिळाले आणि एका सिंगलच्या मदतीने धावा संख्या फळकावरती 4 गडी गमावताना 4 आकड्यावरती आहेत. सध्या परिस्थिती अनगाव संघाच्या विपक्षामध्ये नाही आहे, त्याच्या बाजूला नाही आहे, त्याच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळते. हलक्या गतीने पूल करायचा प्रयत्न होता. एक सिंगल धाव तिकडे कंप्लीट केली गेली. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले होते स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 5 आकड्यावर जाऊन पोहोचतात. सुरुवातीला अर्ली विकेट्स खूप मिळाल्या. टॉप ऑर्डरचे 3 बॅटर, त्यानंतर मिडल ऑर्डरचा एक फलंदाज 4थ्या क्रमांकावरचा आलेला आणि सध्या मिडल ऑर्डर्सवरती पूर्णपणे दबाव आहे. क्रमांक 3 वरती आलेले खेळाडू कल्पेश आणि त्याच्या समूहेत क्रमांक 6 वरती आलेला खेळाडू निलेश या दोघांना आपण सध्या मैदानामध्ये पाहतोय. दरम्यान आदरणीय सन्माननीय योगेशजी भुईर यांच्या माध्यमातून आपल्या मंडळासाठी नाश्ता सकाळचा पोहोचवला गेला आणि त्यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज पोहोचलाय. आणि किक विकेट या षटकातील असेल का? अपील तर केली गेली होती पण बॅटची कडा नव्हती, हातावरती चेंडू पायावरती लागला आणि तदनंतर लेग बाईच्या स्वरूपामध्ये पंचांचा इशारा. एक सिंगल धाव तिकडे कंप्लीट केली गेली. शरीरावरती चेंडू आदळला गेला आणि त्याच दरम्यान हवेमध्ये चेंडू होता. अशा प्रकारच्या चेंडूवरती अनेकदा आपण पाहतो अपील्स होत असतात पण पंच गणेश पाटील सरांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचवला गेला. तीक्ष्ण आहेत आपले पंच आणि याआधी देखील मी उल्लेख केला होता की गणेश पाटील सर असतील, आमचे राजेंद्र बजाके सर असतील आणि त्यांची सगळी टीम असेल, खूप एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडे.
मॅचकडे वळत आहोत आपण. 7 धावा फळकावरती आहेत आणि 7 धावा फळकावरती असताना विकेट गमावले गेले टोटल 4 आणि षटक क्रमांक 3 तयार आहे. आणि जिथे गोलंदाजीवरती सुशांतला आपण पाहतो गोलंदाजी करताना. पहिला बॉल वाईड हाताळला. तदनंतर यावेळेस पंचांचा इशारा काय तर भीमच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये चेंडू हाताळला. अतिरिक्त वेग धारण करायचं होतं आणि त्याच्यामुळे की काय फार उंचीवरती चेंडू होता आणि भीमच्या स्वरूपामध्ये पंचांचा इशारा नो बॉल. आणि तदनंतर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावसंख्या फळकावरती वाढती जाऊन पोहोचली गेली टोटल 9 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 चालू असताना 9 धावा फळकावरती आहेत. यावेळेस साबून बॉल आला आतमध्ये आणि तदनंतर जर बघितलं तर पंचांचा इशारा काय तर फलंदाज बाद झालाय. फ्रीडचा चेंडू होता पण रनआउटच्या माध्यमातून विकेट पाहायला मिळाला आपल्याला. आणि त्याच्याचमुळे की काय हा धक्का क्रमांक माघारी परतताना आपण पाहतोय 5व्या क्रमांकाचा. 9 धावा फळकावरती आहे. षटक क्रमांक 3 चालू असताना 3ऱ्या षटकातील आतापर्यंत एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 5 विकेट गमावताना धावसंख्या प्रथमतः बॅटिंग करताना टीम अनगाव संघाची 9 या आकड्यावरती आहे. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूने टीम साई देवा प्रतिष्ठान साईगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये आरसीसी पहारे. पाच विकेट मैदानाच्या बाहेर परतले गेले. एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. गोलंदाज तयार. पुढे खेळायचा प्रयत्न होता. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले आणि आणखी एक धक्का बसताना अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर परतेल. टीम आरसीसी पहारे संघाचं देखील इथे शुभागमन झालं. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण मयूरला देखील पाहतोय. इन ॲक्शन असेल मयूर. आणि आपल्या असोसिएशनमध्ये मयूरच्या गोलंदाजीचा विचार केला तर एक वेगळा विक्रम त्याच्या नावावरती देखील आहे. चला मॅचकडे वळत आहोत आपण. 3रं षटक प्रगतीपथावरती आहे आणि पॉवर शिलारच्या गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी केली आजच्या दिवसामध्ये. पॉवरफुल इम्पॅक्ट दाखवला त्याने मैदानामध्ये. पुन्हा एकदा हलक्या गतीने ड्राईव्ह करताना आपण पाहिलं. एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये. धावसंख्या फळकावरती टोटल जाऊन पोहोचली गेली 10 या आकड्यावरती. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आपण पाहतोय 3रं चालू असताना या षटकातील आतापर्यंत चेंडूंचा खेळ समाप्त झाला 3. बघा पहिल्या चेंडूवरती तर वाईड हाताळला होता. तदनंतर जर बघितलं गेलं तर नो बॉल आला पण फ्रीडच्या चेंडूवरती विकेट मिळाली आणि तदनंतर येणाऱ्या पुढच्या 2 चेंडूवरती आणखी एक विकेट आली. चांगली गोलंदाजी करतायत. कमबॅक खूप चांगला केलाय. सुरुवातीला चुका केल्या होत्या या षटक चालू करण्याआधी पण तदनंतर स्वतःला सावरलं आणि नियंत्रणामध्ये गोलंदाजी करताना यावेळेस अक्रॉस दी हँड खेळलेत. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय आणि त्याच दरम्यान फेकी करेपर्यंत टोटल 3 धावा फळकावरती बनवल्या गेल्या आणि या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या फळकावरती टोटल 14 धावा फळकावरती जोडल्या गेल्या. तेरा धावा आहेत फळकावरती. 6 विकेट 6 गडी जिथे गमावले गेलेत. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता
पाठीमागे खेळायचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक तिथे मिसफील्ड घडेल यावस आणि ही पहिली चुकी पाहायला मिळते. निघून गेला चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकाराकरिता आल्या 4 धावा. थँक्यू सो मच सर. धावसंख्या फळकावरती जर बघितला तर चौकाराने वाढल्या गेल्यात. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यानंतर जर बघितलं तर पंचांचा इशारा डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. षटक क्रमांक प्रगतीपथावरती तिसरं चालू असताना या षटकातील 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण टोटल पाहतोय जाऊन पोहोचल्या गेल्या त्या म्हणजे 17-17 आकड्यावरती. सुरुवातीला जर बघितलं तर सुरुवातीच्या घडीमध्ये तितकासा चांगला स्टार्ट नाही मिळाला टीम अनगाव संघाला आणि त्याचा बेनिफिट टीम पॉवर शेलार बी संघाला आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या घरच्या मैदानावरती लढतात आणि घरच्या मैदानावरती लढताना सध्याची परिस्थिती हॅलो चेक. धावसंख्या फळकावरती जर बघितला गेला तर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर सध्या 17 आकड्यावरती आहेत. जशी परिस्थिती हवी आहे तशी अजूनपर्यंत आपल्याला पाहायला मिळाली नाही कारण की ज्या इंटेन्शनने बॅटिंग करायला उतरलेली टीम संतोषी माता आई संतोषी माता अनगाव संघ त्या इंटेन्शनने बॅटिंग आतापर्यंत नाही दिसली. पण अजून देखील वेळ निघून गेले नाहीये. ललित बघा क्रिकेटचा विश्व आहे. 17 धावा या षटकामध्ये आल्यात. या षटकामध्ये आता येणाऱ्या 4थ्या षटकामध्ये कमीत कमी 15-20चा विचार जरी केला तरी पण एक फायटिंग टोटल उभा राहू शकतो आणि ज्या क्रुशियल मुवमेंट मधून किंवा ज्या सिच्युएशन मधून बाहेर आलेत मी म्हणेन की एक चांगला स्कोर उभा राहील. पहिलाच बॉल फुल टॉस आहे अक्रॉस दी हँड. बॉलला भिरकावून दिलाय निघून जातोय पंचांचा इशारा नो आणि त्याच्यावरती चौकार. टोटल 5 धावा आल्या आणि 5 धावांच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतील देखील आता जाऊन पोहोचतात. टोटल धावसंख्या फळकावरती 22 आकड्यावरती. नो बॉल वरती 4 आल्यात आणि हा दुसरा नो बॉल आहे या इनिंग मधला या डावामधला. देखील आपण एक नो चेंडू पाहिला आणि आता देखील आपल्याला नो बॉल पाहायला मिळतोय आणि त्याच्याच मदतीने धावसंख्या फळकावरती जोडल्या गेल्यात 22 आकड्यावर. इथून या षटकामध्ये अर्थात 4थ्या षटकामध्ये जितक्यात जास्त धावा येतील ना तेवढं जास्त बेनिफिट हा त्यांचा गोलंदाजांना होणार आहे कारण की दुसऱ्या सत्रामध्ये अनगाव संघाला गोलंदाजी देखील करायची आहे. बोला तयार. गोलंदाज तयार होत आहे. फ्रीडचा बॉल आहे आपटून टाकलाय. पुन्हा एकदा पाठवरती तितक्या चांगल्या पद्धतीने नाही येऊ शकला चेंडू आणि त्याच दरम्यान पंचांचा इशारा येतोय. एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढते देखील जाऊन पोहोचली गेली टोटल 23 आकड्यावरती. या स्पर्धेमध्ये जर बघितलं गेलं तर सन्माननीय राजजी गायकवाड साहेबांचं मुलाचं योगदान आपल्याला स्पर्धेमध्ये लाभलं ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आणि 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्यापर्यंत पोहोचवली गेली. त्याचबरोबर बेस्ट बॅट्समन आणि बॉलर अँड सिरीज जे आपल्यापर्यंत आहे ते स्वर्गीय सदानंद जनक गुंदोळकर व स्वर्गीय निशा सदानंद गुंदोळकर यांच्या स्मरणार्थ सौजन्य अनिकेतजी गुंदोळकर साहेबांच्या माध्यमातून पोहोचवली गेली आणि अनेक सारे असे मान्यवर आहेत की जे पॉवर ट्रॉफीमध्ये त्यांचं मुलाचं योगदान अनेक वर्षांपासून आपण पाहत आलोय. त्यांची देखील नावं तुमच्यापर्यंत जसजशी स्पर्धा पुढे सरकत जाईल तसतसे पोहोचूयात.
गोलंदाज तयार. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा फळकावरती आहे टोटल 24 आकड्यावरती. चेंडू क्रमांक 3 टप्पा पडला. बाउन्स पाहायला मिळाला खूप चांगला आणि त्यानंतर टिकून गेल्या रक्षकाच्या हातामध्ये डॉटच्या स्वरूपामध्ये आणखी एक चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती स्थगिती पाहताना 24 आकड्यावर. चेंडूचा खेळ समाप्त झाला. टोटल 3. यानंतर होणारी मॅच टीम आरसीसी पहारे आणि त्यांच्या विपक्षामध्ये साईदेवा प्रतिष्ठान साईगाव या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता. फटका चांगला दर्जेदार आहे. बॉल निघून जाईल सर सीमारेषा बाहेर. षटकाराकरिता आला 6 धावा. चौकार आहे. विकेट मिळवल्यात. या आधी देखील फ्रीडच्या चेंडूवरती रनआउटच्या माध्यमातून पाहिलं होतं. आता स्टंपिंगच्या माध्यमातून आपण पाहिलं. खूप चांगली भूमिका आणि चेंडूंचा टोटल खेळ समाप्त झाला या षटकातील 5 आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण पाहतोय 28 आकड्यावरती. यानंतर आपण टॉस करणार आहोत. साईदेव प्रतिष्ठान साईगाव संघाचे कर्णधार या आरसीसी पहारे संघाचे कर्णधार आमच्यापर्यंत जोडले गेलेत. शेवटचा अंतिम चेंडू आहे. बॉल तयार. हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केला होता. एक सिंगल बनवली जाते फेकी करेपर्यंत. दुसऱ्या धावाची कॉलिंग आहे. 2 धावा तर बनवल्या जातील आणि या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती टोटल जोडल्या गेल्या 30 आकड्यावरती विजयासाठी 31 धावांचं आव्हान आहे. चला जाऊयात आपण टॉस बॉक्स मध्ये, जिथे 2 संघांचे कर्णधार एका बाजूने आरसीसी पहारे आणि त्यांच्या विपक्षामध्ये साईदेवा साईगाव प्रतिष्ठान हे 2 संघांना आपण पाहणार आहोत. प्रल्हादजी भोईराणी, नितीनजी गोंधळकर साहेबांना आम्ही विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. आपण नाणेफेक कक्षामध्ये सन्माननीय श्री रघुनाथ त्रिंबक भोईर माजी चेअरमॅन शारदा विद्यालय शेलार यांच्या नावाने हा टॉस बॉक्स आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतो आहे आणि कुमार अंकित रुपेश भोईर सिव्हिल इंजिनियर यांच्या मार्फत हा टॉस बॉक्स आम्हाला इथे पोहोचवला जातोय. आम्ही विनंती करतोय दोन्ही व्यक्तिमत्वांना की आपण या आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक मैदानाच्या बाहेर जे आपलं टॉस बॉक्स आहे तिथे करणार आहोत. माजी आमदार परशुरामजी टावरे साहेबांच्या नावाने स्पर्धा आपल्याला या शेलार नगरीमध्ये पाहायला मिळते. त्या स्पर्धेचे आयोजक इथे उपस्थित होत आहेत. नाण्याच्या 2 बाजू आहेत, पॉवर ट्रॉफी आणि आम्ही शेलारकर. कॉलिंग कोण देतो? साईगाव संघ कॉल देत आहेत. आम्ही शेलारकर असं कॉल आलाय आणि पॉवर ट्रॉफी मान्यवरांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं आहे. थँक्यू सो मच. आपण आलात, आम्ही आपलं मनपूर्वक आभारी आहोत. जास्त वेळ घेणार नाही आहे. नाणेफेक विन झालाय, फक्त निर्णय विचारेन. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. थँक्यू असीम.
आणि जातोय साईगाव. नाणेफेक विन झाला असता, काय निर्णय असता? बॅटिंग. मनासारखा निर्णय आले, सगळी फलंदाजी करा. आज रुपेश ठाकरे इन ॲक्शनमध्ये दिसणार आहेत, काय त्यांच्याकडून अपेक्षा असणार आहे? अपेक्षा सर्वांकडून असेल. रुपेश दादांकडून काय असणार आहे? त्यांनी त्याचा 100% द्यावं हेच प्रयत्न असेल. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. सर संवाद पुन्हा एकदा माझ्या दिशेने आपण पहिल्या डावाचा खेळ पाहिला. पहिल्या डावामध्ये जर बघितलं गेलं तर धाव संख्या फळकावरती टोटल बनवल्या गेल्या 30. 31-54 आहे आणि हे 31-54 पार करण्याकरिता 2 सलामीचे बॅटर्स मैदानामध्ये पाहतोय. टीम पावशीला बी संघाकडनं एका बाजूने जर बघितलं गेलं तर स्ट्रायकर एंड वरती प्रणय आणि नॉन स्ट्रायकर एंड वर यश. प्रणय आणि यशची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. ओपनिंग पॅस आणि गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिलं टीम मनगाव संघाकडनं गोलंदाजीवरती गोलंदाज जितेन दिंगोरेला पाहतोय आपण. पहिल्या डावामध्ये जर बघितलं गेलं तर धावा फळकावरती 30 बनवल्या गेल्यात आणि ललित मी म्हणेन की ज्या स्ट्रगल मधून किंवा ज्या परिस्थितीतून या 30 धावा बनल्यात ना, मी म्हणेन की एक चांगलं टोटल आहे, फायटिंग टोटल आहे. फारसं मोठं नाही आहे पण फायटिंग टोटल नक्कीच म्हणता येईल, कारण की 4 षटकांची मॅच 30 धावा रोखायच्या आहेत. त्यामुळे पहिलं 1 ते 2 षटक विशेष करून पॉवर प्लेचं षटक जर चांगलं पडलं ज्यामध्ये कमीत कमी धावा आणि 2 ते 3 विकेट जर अर्ली आले, टॉप ऑर्डरच्या बॅटर्सवरती दबाव टाकला तर मग मिडल ऑर्डर्सवरती थोडंसं स्ट्रगल करताना बॅट्समन दिसतील टीम पावशीला बी संघाचे. आणि सध्या पाहावं लागेल त्या प्रकारच्या प्लॅनिंग्सने टीम मनगाव संघ मैदानामध्ये गोलंदाजी करेल का. पहिला बॉल फुल टॉस होता, हलक्या गतीने फक्त दिशा दिली आहे चेंडूला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर एक सिंगल तिकडे कंप्लीट केली जाते आणि एका सिंगलच्या मदतीनं श्री गणेशा केले जाते, खाता उघडले जाते. धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 1 आकड्यावरती. गोलंदाजीवरती जितेन डिंगोरेला पाहतोय गोलंदाजी करताना. बॅटिंगवरती ज्यावेळेस आले होते अगदी ओपनिंग पेअर्स मध्ये बॅटिंग करताना आपण त्यांना पाहतोय. महत्वाचा खेळाडू आहे टीम मनगाव संघाकडनं, पण सध्या बॅटिंग तर चांगली नाही झालेली, पण गोलंदाजी चांगली करतील का हे पाहावं लागेल. पहिल्या सिंडवरती एक सिंगल आली आहे आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 1 आकड्यावर. पुन्हा एकदा फुल टॉस, हवेमध्ये चेंडू आहे, मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक पोहोचले आणि त्यानंतर कॅच ड्रॉप केली आहे. बघा याच गोष्टीची चर्चा केली होती की तुम्हाला जर मॅच जिंकायची असेल तर मग या चुका ज्या आहेत त्या सुधाराव्या लागतील. तुम्हाला हाफ चान्सेस फुल मध्ये कन्वर्ट करायचे पण इकडे फुल चान्सेस होते ते नाही तुम्ही मिळवू शकले आणि मग अशा प्रकारच्या मग तुम्ही मिसफिल्ड करत राहिले तर मग ही मॅच नाही बनणार. लो स्कोरची मॅच तेव्हाच बनते जेव्हा तुम्ही अर्ली विकेट घेता, सुरुवातीला फलंदाजांवरती दबाव टाकता आणि याच्यापेक्षा मोठी ऑपॉर्च्युनिटी नव्हती आलेली कोणती दुसरी. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचं होतं, त्यानंतर बॉल नाही थांबणार, आता निघून जातोय सरळ. पंच गणेश पळी सरांचा इशारा, चौकार. वरती वाढला जाऊन पोहोचला गेला 6 आकड्यावरती. पुन्हा एकदा फुल टॉस टाकला, यावेळेस पंचांचा इशारा, इट्स बीम बॉल नोच्या स्वरूपामध्ये आणि त्याच्यावरती देखील 4 टोटल पंचांचा इशारा. पंजा खोलला जाईल, 5 जावा. पुढचा चेंडू जहा बिमारो जैसे बिमारो आपकी मर्जी, बस रनआउट नहीं होना है. फ्री हिटचा बॉल आहे.
डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर फ्रीडचा चेंडू डॉट आला आणि डॉटच्या स्वरूपामध्ये धावसंख्या फळकावरती जर पाहिली तर धावा फळकावरती आहेत टोटल 11 आकड्यावरती. 31 धावांचा पाठलाग करतायत. 4 षटकांची मॅच पाहतोय. पहिला षटक प्रगतीपथावरती आहे आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 11 धावा फळकावर विदाउट लॉस. रिव्हर्स पुन्हा अटेम्प्ट करायचा होता पण यावेळी क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये चेंडू विसावला आणि त्यानंतर फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि सिंगल्सच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 12 आकड्यावर जाऊन पोहोचते. 5 चेंडूंचा जिथे खेळ समाप्त झाला. एका चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकातील. पुन्हा एकदा हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केला. शॉट मिड ऑनचा क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचला आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि याच एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जर पाहिली गेली तर पहिल्या षटकाचा ललित खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती टोटल 12 आकड्यावरती पाहतोय. पाठलाग करत होते. 31 धावांचा पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केला. 2 ते 3 छोट्या छोट्या चुका ज्यामध्ये पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आलेली आणि दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळवण्याची संधी कॅच ड्रॉप केली गेली. त्यानंतर भीमच्या स्वरूपामध्ये चेंडू आला आणि मग धावेंचा जो आलेख आहे तो वाढत गेला. पण कदाचित तो पहिला विकेट मिळाला असता तर परिस्थिती आता वेगळी असते. पण म्हणतात ना की जे झालंय त्याच्यावरती चर्चा करून काहीही सिद्ध होणार नाही. त्यामुळे सध्या मी म्हणेन की टीम अनगाव संघाला जे झालंय ते विसरून आता येणारे 18 चेंडू आणि पुढच्या ज्या धावात त्या कशा रोखता येतील त्याच्याकडे फोकस करावं लागेल. इक्वेशन तुमच्या डोळ्यासमोरील 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये विजयासाठी जर इक्वेशन पाहिलं गेलं तर विजयाकरिता 18 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज आहे. धावा फळकावरती 13 आहेत. 18 मध्ये बनवायच्या धावा 18. षटक क्रमांक दुसरं चालू आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीवरती गोलंदाज जयला पाहतोय. आकड्यावरती धावसंख्या आता सध्या आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. गोलंदाजीवरती जितेनच्या नंतर जयला आणलं गेलं दुसऱ्या षटकामध्ये आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. 15 धावा फळकावरती आपण पाहतोय. विजयासाठी अजून देखील इथून येणारे 17 चेंडू आणि 17 चेंडूमध्ये जर बघितलं गेलं तर 16 धाव्यांची गरज असेल. पहिल्या डावामध्ये गोलंदाजी तर खूप चांगली झाली पावशेला बी संघाची आणि सध्या बॅटिंग देखील चांगली करतात. विदाउट लॉस 15 धावा फळकावरती बनवला. चांगली पार्टनरशिप बनवण्याचा प्रयत्न आहे. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचं होतं पण बॅटवरती नाही चेंडूला घेऊ शकले. वारंवार रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केले जातात आणि का तर मग ऑफसाईडची जी बाउंड्री आहे ती ठाऊक आहे की छोटी आहे. त्यामुळे गॅपमध्ये चेंडूला जर पाठवलं गेलं तर नक्कीच चौकार मिळू शकतो किंवा मोठा फटका देखील येऊ शकतो आणि त्या इंटेन्शनने इथे रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केले जातात. पण डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. बाहेर निघाले. जागा बनवून खेळायचा प्रयत्न होता. स्विंग अँड मिस. डॉट बॉलची समाप्ती आली. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत आणि 2 निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय पण धावा फळकावरती 15 आहेत. अशा प्रकारचे डॉट बॉल वारंवार हाताळावे लागतील. निर्धाव चेंडूचा रेशो वाढवावा लागेल तर मॅच बनेल. शफल करून खेळायचा प्रयत्न होता. ऑप्शनच्या बाहेर चेंडू. आता पंच वळतील आणि पंचांचा इशारा वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढत जाऊन पोहोचली गेली 16 आकड्यावरती. 15 धावांची गरज असेल अजून देखील विजय प्रस्थापित करण्याकरिता. 15 चेंडू आणि 15 ची मॅच. बॉल टू बॉल इक्वेशन सध्या आपण मैदानामध्ये पाहतोय. शफल केलेला पुन्हा एकदा आणखी एक चांगला बॉल. वारंवार लेग कटर चेंडू हाताळले जातात आणि बॅटवरती नाही घेऊ शकला बॅटर चेंडू. अजूनपर्यंत कळाली नाही चेंडूची लेंथ कुठे टाकली जाते, लाईन कुठे आहे आणि कुठनं चेंडू एलिव्हेट होतो, टर्न करतो. बॅट्समनला याच्यावरती प्रिपेअर व्हावं लागेल.
मारेट पर्यंत चेंडूच्या जाणं फार गरजेचं आहे जर चेंडूवरती मोठा प्रहार करायचा असेल तर. पण वारंवार डॉट बॉल आले तर त्याचा बेनिफिट देखील होतोय. आणखी एक चांगला बॉल, टप्पा पडला, उसळी घेतली, पण पंच म्हणतात की आवाज ऑप्शनच्या फार दूर राहिला होता आणि म्हणून की का वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावांच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 17 आकड्यावरती. 17 धावा फळकावरती आहेत. बॅक ऑफ द हँड फुल टॉस बॉल होता ऑन साईडला. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक तिकडे मिसफिल्ड करतात थोडीशी आणि त्यानंतर फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावाची कॉलिंग आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढता जाऊन पोहोचला गेला 19 आकड्यावर. आहेत फळकावरती. चेंडूंचा खेळ जिथे समाप्त झाला आतापर्यंत टोटल 5 शेवटचा अंतिम चेंडू असेल जयाचा. ओके खेळायचा प्रयत्न केला हवेमध्ये क्षेत्ररक्षक तिकडे आणि तदनंतर विकेट क्रमांक पहिला धक्का बसताना फलंदाज होते बाद. 19 वरती लागला पहिला धक्का. 2 षटकांचा खेळ देखील समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती जर पाहिला गेला तर 19 आहेत. विजयासाठी 12 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज असेल. सध्याची परिस्थिती जर आपण बघितली गेली तर विजयासाठी 12 चेंडू आणि 12 धावांची गरज असणार आहे आणि पहिल्या क्रमांकाचा विकेट मैदानाचा बाहेर आला आणि पहिला धक्का बसल्यावरती मॅचची परिस्थिती देखील बदलताना आपण पाहायला मिळाली. पण क्रमांक 3 वरती नवीन बॅटर. चला वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा आणि यानंतर मी उल्लेख करेन की बघा तुम्हाला यानंतर वेळ दिला जाईल. सर यानंतर तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायला 15 मिनिटं असतील. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट करावीच लागतील. अदरवाईज मग 4थ्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू इनफिल्ड मध्ये आणि हे होणार आहे कारण की आजच्या दिवसामध्ये एक प्रेक्षणीय मॅच देखील खेळवायची आणि वेळ लागणार पुढच्या मॅच पासून. त्यामुळे 15 मिनिटांचा अवधी दिला जाईल. मॅक्स टू मॅक्स 17 मिनिटं. पण 17 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट नाही झाले तर मग तुम्हाला एक एक्स्ट्रा खेळाडू सर्कलमध्ये आणावा लागेल. फायनलाइज केलं जाईल आणि जर एखाद्या संघाला केलं तरच ललित यानंतर मग सगळे फॉलो करतील त्या रूलला. त्यामुळे आपल्याला करावं देखील लागेल. वाईट बॉल आला पहिलाच. 11 धाब्यांची गरज असेल. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचं होतं इथे. पंचांकडे अपील तर केली जाते पण डॉटच्या स्वरूपामध्ये निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जर बघितले गेले तर धावा फळकावरती आहेत टोटल 20 आकड्यावरती. आणखी एक चांगला बॉल आहे. अजून एक धमाकेदार चेंडू पाहायला मिळतोय. वारंवार लेग कटर लेग ब्रेक चेंडू हाताळले जातात आणि लेग ब्रेक चेंडू कसे फेस करायचे हे ठाऊक नाहीये कारण की चेंडू समारेट पर्यंत पोहोचत नाही. बॅटर एका जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करतो आणि ऑन साईडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये अयशस्वी ठरला आतापर्यंत. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचे होते इथे. कनेक्शन चांगला आहे आणि तदनंतर चेंडू नाही थांबणार. निघून गेला सरळ 4 धाव्यांकरिता. आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढल्या जाऊन पोहोचल्या गेल्या 24 आकड्यावर.
गोलंदाज तयार. हो, शॉर्ट बॉल, पुन्हा एक डॉट बॉल पाहायला मिळत आहे. या आधी जो चौकार आला तो जर आला नसता तर सध्या परिस्थिती फार वेगळी असती. निधाव चेंडू आला आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आहे 24 आकड्यावर. 7 धाव्यांची गरज असेल अजून देखील. बोलत तयार. स्टेप आउट करून खेळायचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर चेंडू थोडा जास्त टर्न झाला आणि त्याच्यामुळे वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढेल देखील जाऊन पोहोचली गेली 25 आकड्यावरती. 6 धाव्यांची गरज आहे. या षटकातील चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. टोटल 4. हलकीशी बॅटची कडा घेतली आणि तिकडे एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते आणि याच एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढते देखील. धावा फळकावरती जाऊन पोहोचला गेला 26 आकड्यावर. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 26 धावा फळकावरती आहेत. 5 धाव्यांची गरज असेल. चेंडूंचा खेळ बाकी राहतोय 7 चेंडू 5 धावा. डावखुर आता सपाट स्ट्रायकर एंड वरती सध्या आपण पाहतोय. 7 चेंडू आणि विजयासाठी 5 धाव्यांची गरज आहे. हवेमध्ये कॅच फार इम्पॉर्टंट आहे आणि तदनंतर कॅच ड्रॉप केली गेली. बघा इकडे विकेट पेक्षा महत्वाचं काय होतं टीम अनगाव संघासाठी तर त्या 2 धावा. झेल तर सोडल्या पण बघा त्या 2 धावा ज्या दिल्या गेल्या ना त्या इम्पॉर्टंट आहे सध्या. कारण की एक धाव रोखण्याचं स्ट्रगल मैदानामध्ये दिसतंय आणि तिकडे अशा प्रकारच्या सिच्युएशनला मिसफिल्ड करणं. कदाचित या चेंडूवरती विकेट घेतला असतं तर मग 6 चेंडू 5 इक्वेशन शेवटच्या अंतिम नवीन बॅटर स्ट्रायकर एंडवरती असं परिस्थिती बदलली असती. पण 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि 2 धाव्याच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती जोडली गेली. ती म्हणजे 28 आकड्यावरती विजयासाठी 3 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू 3 धावा. चला वेळ वाचवा. टीम मीटिंग घेऊ नका टीम अनगाव. चला 6 चेंडू आणि विजयासाठी 3 धाव्यांची गरज आहे आणि कल्पेश गोलंदाजीवरती सध्या आपण पाहतोय. कल्पेशला पाहतोय आपण गोलंदाजीवरती. षटक क्रमांक 4 घेऊन 3 धावा रोखायच्यात कल्पेशला. थोडासा पद्धतालितेमध्ये अवत्य पाहायला मिळाले. स्ट्रायकर एंड वरती सलामीसाठी आलेला बॅटर आपण प्रणयला पाहतोय. प्रणयच्या बॅटमधनं आतापर्यंत 3 चौकार आलेत आणि खूप चांगली बॅटिंग केली आहे प्रणयने. 2 सिंगल देखील आपण पाहिल्या होत्या प्रणयच्या बॅटमधनं. 6 चेंडू 3 धाव्यांची गरज आहे. कंप्लीट केली जाईल का मॅचला पाहावं लागेल. पायावरती टाकलं. अपील आहे आणि तदनंतर पंचांचा इशारा. 1 धाव कंप्लीट केली गेली. बॅटची कडा होती तिकडे आणि म्हणून 1 धाव कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये देखील. धावा फळकावरती जाऊन पोहोचला गेला 29 आकड्यावरती. आता 2 धाव्यांची गरज आहे. लेफ्ट हँडेड बॅटर स्ट्रायकर एंड वरती 1 सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने 29 आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 5 मध्ये 2 धावा बनवायच्यात. नेक्स्ट मॅच RCC पहारेच्या विपक्षामध्ये तुम्हाला साईदेवा प्रतिष्ठान साईगाव. ऑप्शनच्या बाहेर थोडासा लो राहिला चेंडू आणि त्यानंतर 1 धाव तर कंप्लीट केली गेली. 22 वाईड +1 अशा 2 धावा कंप्लीट होतात आणि त्यानंतर पंचांचा इशारा. मॅच होतीये फिनिश. मॅच होतीये समाप्त. पहिल्या डावामध्ये 30 धावा बनवल्या अनगाव संघाने. अगदी हातामध्ये 9 विकेट राखून मॅचला फिनिश करताना टीम पॉवर शेलर बी संघाला पाहिलं आणि लगेचच पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये अर्थात मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊयात. आणि या मॅचचा हिरो अर्थात मॅन ऑफ द मॅच विवेक, ज्याने 2 धावा दिल्या आणि 3 विकेट टोटल मिळवल्या. विवेकला देऊयात आपण मॅन ऑफ द मॅच आणि हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्याकरिता
सन्माननीय मनोज भोईर साहेब लेजंड खेळाडू आपल्या गावचे त्यांच्या शुभ आपण दिवात हे पारितोषिक आणि त्याचबरोबर योगेश भोईर योगेश वडापाव यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील आलंय ते देखील आपण त्यांच्या माध्यमातून देऊयात. अनेक सारे मान्यवर आहेत जे पावशेला ट्रॉफीवरती आपण पाहतो त्यांचं खूप सारं प्रेम असतं आणि त्यांच्या माध्यमातून पारितोषिक देखील आपल्यापर्यंत पोहोचवल्यात आणि मी मगाशी उल्लेख देखील केलेला खूप सारे असे गोड व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या मोलाचं सहकार्य मोलाचं योगदान या पॉवर ट्रॉफीवरती अनेक वर्षांपासून पाहिलंय. हे पॉवर ट्रॉफीचा जर विचार केला तर ही मानाची सन्मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते जी मागच्या कित्येक वर्षांपासून आपण या विभागामध्ये खेळताना पाहतोय. चला नेक्स्ट मॅचला सुरुवात करूयात जिथे नेक्स्ट मॅच RCC पहारे आणि त्यांच्या विपक्षामध्ये साई देवा प्रतिष्ठान साईगाव असे दोन संघ असतील आणि जशी मॅचला सुरुवात केली जाईल आपण कॉम्बॉक्स मध्ये चेंजेस करूयात तुमच्या समोर जोडले जातील तेजस झोबी आणि बघा इथून मी पंचांना देखील इन्फॉर्मेशन पोहोचवतोय वॉर्न करतोय आणि सगळ्या संघांना वॉर्न करतोय की तुम्हाला 15 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट करायचे मॅक्स टू मॅक्स 17 मिनिटं पण 17 मिनिटांमध्ये जर 3 षटकं कंप्लीट नाही झाले तर मग तुम्हाला चौथ्या षटकामध्ये एक्स्ट्रा खेळाडू आणावाच लागेल आणि हे इथून चालू होणार आहे.